शूरवीरांचा जिल्हा असणारा सातारा जिल्हा, या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावरती ऐतिहासिक परंपरा देखील लाभलेली आहे. आणि या सातारा शहरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आता नव्याने 3 जी दालनं आहेत ती खुली करण्यात आली. त्याच्यामध्ये वस्त्र दालन आहे, संकलन दालन आहे आणि चित्र दालन आहे. अशा प्रकारचे 3 दालने आहेत या ठिकाणी खुली करण्यात आली आहेत. जे शिवप्रेमी आहेत, ते ऐतिहासिक प्रेमी आहेत, इतिहासप्रेमी आहेत, त्यांच्यासाठी ही दालनं जी आहेत ती खुली करण्यात आली आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण सध्या आहोत ते वस्त्र दालन. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे काही वस्त्र आहेत या ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच अंगरखा आहे, लहान मुलांचा अंगरखा आहे, जिरे टोप, त्याच्यानंतर पगड्या, थोरल्या प्रतापसिंह महाराजांची छत्री, तसेच नाना फडणवीसांचा अंगरखा आहे. अशा पद्धतीचे ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या वतीने करण्यात आला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की संकलन दालनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती विंटेज ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. इतिहासकालीन थाळ्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या पद्धतीने जे पाणी भरण्याचे जे वस्तू होते त्या देखील पाहायला मिळत आहेत. तसेच हातपंखा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची कुलपं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रदालन आहे. चित्रदालनामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे रेखाटलेले चित्र असतील, काचेची चित्र असतील, अशा पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणचे जे अधिकारी आहेत या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण शिंदे साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, ही 3 दालनं जी खुली करण्यात आली आहे याच्यामध्ये शिवप्रेमींना काय नेमकं पाहायला मिळणार? नुकतीच आम्ही 3 दालने सुरू केलेत. यामध्ये वस्त्र विभाग, संकीर्ण विभाग आणि चित्र विभाग. वस्त्र विभागामध्ये साधारण 200 ते 250 वर्षापूर्वीचे वस्त्र आहेत. यामध्ये तत्कालीन पैठणी, साड्या, अंगरके, पगड्याचे वेगवेगळे प्रकार, पुन्हा बख्तर यासारखी अशी भिन्न प्रकारचे वस्तू आम्ही प्रदर्शित केले आहेत. आणि शेजारीच आपल्याला संकीर्ण दालन आहे. या दालनामध्ये पुरातन भांडी, खापराच्या वस्तू, मूर्त्या, साधारण त्यावेळेचे हांडे, पुन्हा वाळ्याचे पंखे आणि किल्ल्याच्या दरवाजाचे कुलप, आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाकडी देवारा असे आम्ही प्रदर्शित केलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तत्कालीन काही वाद्य आहेत, तत्कालीन खेळ आहेत, त्यामध्ये गंजिफा, बुद्धिबळाचे खेळ हे सुद्धा आम्ही इथं प्रदर्शित केलेलं आहे. आणि शेजारीच आम्ही चित्रविभाग केलेला आहे. त्यामध्ये 16व्या शतकातील भित्तिचित्र आम्ही कट करून आणून इथं लावलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा काचचित्र आहेत, रेखाचित्र आहेत, मिनिचर पेंटिंग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्राच्या संबंधित आम्ही वस्तू इथं प्रदर्शित केले आहेत. आता या संपूर्ण पार्श्वभूमी सांगायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याकडे या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांचं लंडनहून वाहन केलं. आता 3 दालनं खुली होत आहेत. नेमकं काय आव्हान कराल पर्यटकांना? साताऱ्यात जे पर्यटक इतिहासप्रेमी येणार आहेत त्यांना काय आव्हान कराल? 19 जुलै 2024 मध्ये ज्यावेळेला वाघनके आली त्यावेळेला आम्ही 4 दालनं खुली केली होती. त्यामध्ये तख्त दालन, शस्त्र दालन, वाघनके दालन आणि नाणे दालन. आणि आता आम्ही आता 3 दालनं आम्ही खुली केली आहेत. तरी मी सातारकर वासियांना किंवा शिवप्रेमींना मी आवाहन करू इच्छितो की आपण संग्रहालयास भेट देऊन संग्रहालयाची पाहणी करावी आणि तत्कालीन इतिहास आपण जाणून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाने केला आहे. आणि आता देखील 3 दालनं जी खुली केली आहेत ती देखील एक पर्वणी शिवप्रेमीसाठी आपल्याला इकडून पाहायला मिळते. ओंकार सोनाली, नवराष्ट्र, सातारा.